गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सीताय पावणाईचा अंगल, मुंब्रादेवी माते की जय. चला सुरू करूया. जय शिवराय मित्रांनो, मी जय मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळे चॅनल मराठा ट्रॅव्हलर्स जय ब्लॉग्समध्ये. आणि आज चाललो आपण शिमग्याला आपल्या गावी. सो आता वाजले 6. सो आपण 6ला बरोबर घर सोडलंय. बघूया आपण किती वाजता पोहोचतो आपल्या गावी, म्हणजे चिपळूणात. आपण आपल्या एरियातून निघतो. आता आपण भेटूया आता डायरेक्ट हायवेला. जय शिवराय मित्रांनो, आता वाजले सकाळचे 6:30. अर्धा झाला आपल्याला राईड करून. कलंबोली आपण क्रॉस केले आणि आता बाहेरच्या बाहेर आपण JNPT बायपासनी डायरेक्ट गोवा हायवेला टच करणार आहोत, जो आपण रेग्युलरली राईड मारतो तसा. तिथे आपण एक चहाची चुस्की घेणार आहोत. आज मला ट्रॅफिक लागली नाही अजिबात, त्यामुळे आपण जवळपास अर्ध्या तासामध्ये आलो आहे. वा, मी आज विचार करत होतो की आपण आज वेगळा रूट घेऊया, पण माझा भाऊ बोलला दादा याच रूटने जाऊ, कदाचित रस्ता झालेला आहे. पण मी विचार करत होतो आपण जाऊ डायरेक्ट पाली मार्गाने. एक्झॅक्टली आपण पालीवरून जाऊन वाकडला जॉईन नव्हतो करणार, डायरेक्ट पालीमधून निजामपूर मार्गे माणगावला निघणार होतो. सो असा काहीसा प्लॅन होता सकाळपर्यंत. जेव्हा गाडी स्टार्ट केली, माझ्या भावाशी डिस्कस केलं, तर माझा भाऊराय बोलला की आपण ओल्ड मुंबई गोवा हायवेनेच जाऊया, जो पनवेलला बायपास करून डायरेक्ट बाहेरच्या बाहेर निघतो रस्ता ना, त्या रस्त्याला आहोत. आणि हा सर्वात फेवरेट रस्ता आहे माझा. आपल्या राईट साईडला जो एरिया आहे तो नवी मुंबई एअरपोर्ट आहे, आणि आपण सध्या आहोत अपकमिंग 3rd मुंबई नैना सिटीमध्ये. आणि हा बघा नवी मुंबई एअरपोर्ट, जो त्याचं काम चालू आहे, बऱ्यापैकी चालू आहे. 60% काम झालं आहे त्याचं. कदाचित नेक्स्ट इयर म्हणजे 2025मध्ये हा एअरपोर्ट आपल्याला पूर्ण झालेला भेटेल. बाकी काय, बाकी आपल्या गव्हर्नमेंटवर डिपेंड आहे. माझं दरवेळी काय होतं माहिती, या रस्त्याने एवढा मस्त रस्ता आहे ना, हा रस्त्याने मी सरळ 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 निघून जातो पुढे. एक लेफ्ट घेऊन आपल्याला रस्ता सोडून राईट मारायचा असतो, तो मला लक्षातच राहत नाही केव्हा. कारण एवढा मस्त रस्ता आहे ना, असं वाटतं चालत राहू चालत राहू चालत राहू. आज मित्रांनो मला काही एक घाई नाही आहे की मला 5 तासात 6 तासात ही राईड कंप्लीट करायचे किंवा घरी लवकर पोचायचं आहे. तो आज मी आरामात तुमच्याशी बोलत बोलत गप्पा मारत आरामात राईड करणार आहात. असा लोड नाही की मला 12, 1, 2 वाजता घरी पोचायचंच आहे. संध्याकाळचे 6 वाजले ना, म्हणजे सकाळी 6ला निघलो आणि संध्याकाळी 6 वाजले तरी मला काही एक प्रॉब्लेम नाही. मी आरामात जाणार आहे. आज माझा मूड आज बाईक राईड करण्याचा आहे, बाईक पळवण्याचा नाही. आता थंडावा चालू झाला हवेमध्ये असा मस्तपैकी. त्या नाक्यावर आपण एक चाय घेणार आहोत, कारण घरातून फक्त दूध पिऊन आपण बाहेर निघालोय. बिकॉज मम्मी पप्पा गावी गेलेले आहेत ऑलरेडी. सो घरात कोणीच नव्हतं आणि माझ्या भावाला चाय बनवता येत नाही. सो आता आलो आपण चहा घ्यायला. इथून मग तो गोवा हायवे स्टार्ट. सो सर्व गावी चाललेत, तर आपण पण एक चाय घेणार आहोत मस्तपैकी. आणि आपलं जॅकेट पण आपण परिधान करणार आहोत. इथूनच आपली चाय आली आहे, आपण मस्त चाय घेऊ. वा, चला चाय घेऊ. सुंदर असा रस्ता, सुंदर अशी चाय. चीयर्स. सो आता वाजलेत 7 आणि बरोबर आपला टार्गेट होता कोलंबोलीच्या नाक्यावरून, जिथून आपला मुंबई गोवा हायवे चालू होतो. तिथून आपल्याला बरोबर 7 वाजता निघायचं होतं. 1 तासात आपलं सगळं 15-20 मिनटं आपण थोडं चाय वगैरे घेतलं, रेस्ट वगैरे घेतलं आणि आपलं रायडिंग जॅकेट, ग्लव्स, गॉगल सगळं घालून घेतलं. आता मध्ये आपला फक्त एक फ्युएल ब्रेक होईल आणि त्यानंतर आपण कंटिन्यू राईड करणार आहोत. आपण गाडी पळवणार नाही आहोत आज. आज मला मस्त राईड एन्जॉय करायचे आणि फक्त असा रस्त्याची मजा घ्यायची. सकाळ झाले, पण जसं मुंबई ठाण्यापासून लांब जातोय ना, तसं थंडावा वाढत चालला हवेतला.
शहरामध्ये शहरीकरण झाल्यामुळे प्रदूषण पोल्युशन त्याच्यापासून आपण लांब चाललोय. सकाळी मी घरातून निघताना जॅकेट यासाठीच नव्हता घातला की खूप गरमी होत होती, पण आता जॅकेट घातला सो फिलिंग कम्फर्टेबल. आता पोचलो आपण कर्नाळा अभयारण्यामध्ये आणि असली थंडी वाजते ना आता, तर हवेमध्ये गारवा आहे ना आता वाढत चाललाय. एक नंबर अशी थंडी वाजते, राईड करायला मजा येते. आणि आपण आपल्या सिग्नल लाईट्स ऑन केल्यात, कारण 100 मीटर ते 50 मीटरच्या पुढेचं काहीच दिसत नाही आहे. सो आपण स्पीड पण कंट्रोलमध्ये ठेवली आपली, पण धुका एक नंबर पडलाय. एक नंबर असा धुका, एक नंबर असा रस्ता, एक नंबर अशी बाईक, आणि बाईकवर हा मराठा ट्रॅव्हलर. हे बबन्या कम टू कोकण. आणि ट्रॅफिक लागलेली आहे बिकॉज ऑफ धुका. गावात पडले, हा असा ऍक्सिडेंट झालेला आहे. थोडा आपण बघूया त्यांना. काल स्लिप झाली का? उतर उतर गाडी उतर दे. बर दर 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 का समोर समोर आले का? धुका पण आहे ना. लागला का? जास्त लागलाय का? तुला लागलंय का? गाडी पण फुटली बघ. ती पण दुसरी कोणती होती? चल. अरे काल असं माहितीये का, त्यांनी गाडी बघितली आणि सुधाड असतील, त्यांनी गाडी टाकल्याची मध्ये डायरेक्ट. मला एवढा धुक्याचा अंदाज नाही आला. तो धुका एवढा आहे ना तर काही दिसत नाही समोरचा. मग अशी 50 मीटरपर्यंत दिसत होता, आता 20 मीटरपर्यंत पण दिसत नाहीये. त्यामुळे आपण सिग्नल लाईट ऑनच ठेवले आणि आपण एकदम सेफ स्पीडने जाणार आहोत, कारण आपल्याला काही घाई नाही आहे. आपण चालले शिमग्याला आणि आपल्याला पालखी नाचवायची. सो पडलो तर पालखी नाचत येणार नाही, सो आपण एकदम आरामात जाणार आहोत. माझ्याकडे हजार्ड लाईट नाही आहेत, त्यामुळे मी वन साईडची सिग्नल लाईट चालू ठेवली. आपण जेव्हा बाईकवरती इन्व्हेस्ट करू ना, तेव्हा आपण सगळं फॉग लाईट हजार्ड लाईट सगळं लावून घेणार आहोत. तर सांगायचं तात्पर्य एवढं मित्रांनो की घाई करू नका. आता थोडा उजेड आला, सूर्यदेव वरती आले ना, तर हे फोग सगळं निघून जाईल. तर तुम्ही पण गावी निघत असाल ना कर्नाळामधून, तर तिथे फोग भरपूर आहे. आता आपण नागोठण्याला आहोत आणि हा नागोठण्याच्या ॲज अ सर्व्हिस रोड सारख्या साईडला केलं, कारण मेन हायवेला तर ब्रिजचं काम चालू आहे. पण जातो ना सर्व्हिस रोडने, तिथून फ्लेवर ब्लॉक टाकलेत त्यांनी. दॅट इज नॉट सेफ. फ्लेवर ब्लॉक इज नॉट सेफ फॉर लाईक दिस. फ्लेवर ब्लॉक्स आहेत ना रस्त्यामध्ये असणं ते सेफ नाही. ते असं वरखाली असतं, वरतून गाड्या पण स्लिप व्हायची शक्यता जास्त असते, मोस्टली आपल्या बाईक्स. आता वाजलेत 9 आणि आपण पोचलोय कोलाडला. कोलाडपर्यंत तर रस्ता मला चांगला भेटला, फक्त 2-3 पॅच असे होते ते खूपच भयंकर होते. पण बाकी 90% रस्ता कोलाडपर्यंतचा मला सुंदर असा रस्ता भेटला. आणि आज शनिवार आहे आणि उद्या होळी आहे, परवा रंगपंचमी आहे. कोकणातले देव भेटायला येतील घरी, त्यामुळे ट्रॅफिक पण मजबूत भेटली आपल्याला. आता आपण वीर क्रॉस केलाय आणि सुसाट असा रस्ता चालू झालाय आता. तर आता आपण रस्ता मस्त एन्जॉय करूया. हवेमध्ये आता गारवा नसून ऊन लागतंय अंगाला, पण एकदम जास्त असं ऊन नसून थोडंसं असं आहे. त्यामुळे राईड करायला जशी सकाळी मजा येत होती ना तशीच मजा येते आता. आपण चाललोय शिमग्याला. कोकणातले 90% पब्लिक तरी यावेळी गावी असते. 10% काहींना बॉसने सुट्टी नसेल दिली, अंगावर खूप जबाबदार असतील म्हणजे जॉबच्या ऑफिसच्या, सो त्यांना यायला जमत नसेल. नाहीतर 90% पब्लिक आहे ना तो शिमग्याला गावी असतो. एक सर्वात मोठं रिझन
कोकणकर शिमग्याला गावी जातात. शिमग्यामध्ये आम्ही देवाऱ्यात देवाला भेटायला जात नाही, देव स्वतः भेटायला आमच्या घरी येतो. असं वाटत नाही कुठे होत असेल जे कोकणात होतंय. देव देवळात नसतो, देव प्रत्येकाच्या घरी फिरत असतो. हे असं इमॅजिन करूनच आहे ना अंगावर असा शहारा आलाय माझ्या. एक नंबर फिलिंग आहे. देवळातला देव आमच्या घरी येणार आहे, त्याची सेवा करायची संधी मला मिळणार आहे, याची वाट प्रत्येक कोकणकर बघत असतो. आणि आपण पण त्याचसाठी गावी चाललोय. आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा, 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा. आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा. सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा. दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा. अरे माझ्या हौलीच्या पाटला. लवकरच आपल्याला लागणार आहे महाड सिटी, रत्नागिरी आणि पणजी उर्फ गोवा. तो आपले अजून फक्त 150 किलोमीटर बाकी आहेत आपल्या डेस्टिनेशन पासून. महाड सिटीमध्ये जायचं असेल तर इथून खालून जायला लागतं आणि आपण तो महाड सिटी बायपास करून सरळ हायवेने वरच्यावर जाणार आहोत. आता पोलादपूर क्रॉस करून आपण कशेळी घाटात आलोय. थोडा कशेळी घाट आपल्याला वर चढायचा आहे. मग बघू आपण कुठे आपल्याला भेटतो कशेळीचा भोगदा. कारण तुमचा मराठा ट्रॅव्हलर पण पहिल्यांदा चाललाय कशेळीच्या भोगद्यातून. चला चालू करूया आपण कशेळीचा भोगदा. गणपती बाप्पा मोरया. कशेळीच्या भोगद्यामध्ये मी सुद्धा पहिल्यांदाच एंट्री करतोय. बघूया कितपत काम झालेलं आहे. सध्या तरी एक लेनच चालू आहे, म्हणजे फक्त कोकणाकडे जाणाऱ्या गाड्याच जाण्यासाठी अलाउड आहेत. बाकी येणाऱ्या गाड्या घाटातून येतात रिटर्न. चला आपण बघूया कितपत काम झाले. लाईट्स ही थोडी कमी वाटते मला. भोगद्याचं 90% काम झालेलं आहे, कारण व्हेंटिलेशन वरचे चालू आहेत. आवाज येत असेल कदाचित तुम्हाला. बाहेरची हवा आज सोडण्याचं काम पूर्ण चालू आहे. हे बघा मित्रांनो, आणि आता लाईटची ही सोय पण झालेली आहे. फायनल जो भोगदा दिसेल तर तुम्हाला असा दिसणार आहे. आणि आता आपल्या हेडलाईटची गरज भासणार नाही, फोग लाईटची गरज भासणार नाही, अशी लाईट्स आहे. एक नंबर काम झालेलं आहे. फायनल जो भोगदा असेल आपल्याला तो अशा प्रकारे दिसणार आहे. जे तुम्हाला वरती पंखे दिसतात आहेत ते व्हेंटिलेशन फॅन्स पण वर्किंग कंडिशनमध्ये आहेत, त्यामुळे हवेची आणि ऑक्सिजनची कमी भासणार नाही या भोगद्यामध्ये. सो एक नंबर असा भोगदा. आणि लवकरात लवकर दुसऱ्या लेनचं पण काम पूर्ण हो आणि दोन्ही भोगदे चालू हो, हीच प्रार्थना. भोगद्याच्या जेव्हा आपण बाहेर निघतो ना, अशा प्रकारचं एकदम डोळ्यावरती एकदम सूर्य येतो. तर या सिच्युएशनपासून खूप सावधान राहिलं पाहिजे, खास करून बायकर्सने. कारण आपल्या डोळ्यावर डायरेक्ट ती उजेड येतो, डायरेक्ट ती रोषणाई येते सूर्याची आणि आपल्याला काहीच ब्लँक होतो आपण. तर तिथे आपण सांभाळलं पाहिजे. मित्रांनो, आता झालाय कोकणातला भोसते घाट चालू. आपल्याला चिपळूणात जायपर्यंत आपल्याला 3 घाट लागतात. पहिला लागतो कशेळी, जो आता घाट राहिलेला नाही आहे, भोगद्यात आला आहे. दुसरा लागतो भोसते, जो हा आहे भोसते घाट. आणि तिसरा लागतो परशुराम घाट. तो लागेल. परशुरामाचं मंदिर आहे जिथे ज्यांनी कोकण भूमीचा उद्धार केला, त्यांनी कोकण भूमी बनवली इन शॉर्ट, ते परशुराम, त्यांचं मंदिर लागेल. तो घाट आहे परशुराम घाट. तर 3 घाट लागतात आपल्याला जायपर्यंत.
आता आपण तुम्हाला परशुराम घाट पण दाखवेन मी जेव्हा आता तिथे पोचेल तेव्हा. जे कोकणकर आहेत त्यांच्यासाठी नाही, जे बाकीचे आमचे सबस्क्रायबर आहेत पुण्याचे सोलापूरचे त्यांच्यासाठी आहे खास. आता चालू झालंय परशुराम घाट. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परशुराम नगरी कोकणामध्ये. आता वाजले 11:30. सकाळी 6 वाजता निघालो, आता 12 वाजता 12:30ला घरी पोहोचेन. मजेही मजे. घरी पोहोचल्यानंतर मस्त ताव मारून जेवणार आणि झोपणार. मजेही मजे. डायरेक्ट उठून संध्याकाळी जाणार क्रिकेट खेळायला. मजेही मजे. उद्या दुपारी 3 वाजता जाणार माडवण तोडायला आणि मिरवणूक नाचत नाचत घरी येणार. वा मजेही मजे. संध्याकाळी क्रिकेटचे टुर्नामेंट आहे वाडीमध्ये. मजेही मजे. परवा सकाळी होळीचा होम लागेल. मजेही मजे. त्यानंतर मस्त पालखी नाचवायची. मजेही मजे. दुसऱ्या दिवशी घरामध्ये आपला देव येईल. मजेही मजे. आणि इथून सरळ गेलं तर परशुरामाचं मंदिर. ही कोकणातली सर्वात फेमस नदी वशिष्ठी नदी. रामाचं धन गेलं सीतेवरी आणि सीतेचं ध्यान गेलं रामावरी. रामाचा शत्रू रावण त्याने सीतेला नेली पळवून. रामाचा हनुमान बळीर त्याने लंकेची केली होळी र. जोय जाय 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 जोय जाय. होरी व नाकवा किसन नाकवा नसोर माल्या बैल जाऊ दे घाटाचे र पाण्याला. तेच पाणी जाऊ दे र आमचे हौलई बायचे पूजेला. रामाचं ध्यान गेलं सीतेवरी आणि सीतेचं ध्यान गेलं रामावरी. रामाचा शत्रू रावण त्यानं सीतेला नेली पलवून. रामाचा हनुमान बलीर त्यानं लंकेची केली होली र. जोय जाय 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 जोय जाय. आता आपण गोवा हायवे सोडला आणि एक राईड घेतला आणि सरळ आता गुहागरच्या रस्त्याला लागलोय. गुहागरचा जो बीच आहे तो रस्ता आहे आणि आता आपल्या मध्ये गणेश खिंड लागेल. गणेश खिंडीतून आपल्याला वर जायचं. सरळ गेलो तर गुहागर बीच. इथून सरळ गेलो तर आपण गुहागरला होतो आणि इथून वरती आपण चढलो ना तर जातो आपण आपल्या कापरे गावात. आता वाजलेत 12:15 आणि आपण पोहोचले आपल्या गावी कापऱ्यात जे आहे चिपळूणमध्ये. आणि इथून आपण घेणार आहोत छोटासा एक लेफ्ट आणि आपण जाणार आहोत आपल्या घराजवळ. आणि फायनली पोहोचलो आपण आपल्या घरी. धन्यवाद गणपती बाप्पा मोरया. फायनली आपण घरी पोहोचलोय. जरा फ्रेश होऊया आणि नंतर तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. प्रवास कसा आला ते सांगायला. चला. जय शिवराय मित्रांनो. आणि फायनली मी घरी पोहोचलो तेव्हा माय बॅड लक की ती रेकॉर्डिंग झाली नाही किंवा चुकून माझ्यातून डिलीट झाली. गोप्रोचा रेग्युलर प्रॉब्लेम येतो. सो तेव्हाची माहिती मी आता देतो. इथे मुंबईला पोचल्यानंतर सकाळी मी 6 वाजता निघालो. 12:30च्या आसपास पोचलो तर जवळपास 6.5 तास मला लागले पोचायला. रस्त्याची जी कंडिशन आहे ती A1 आहे.
95% रस्ता एक नंबर आहे. फक्त 5% रस्ता मध्ये थोडे खड्डे आणि स्पॉट आहेत जिथे सांभाळून गाडी चालवायला लागेल तुम्हाला. बाकी मुंबई गोवा हायवे चिपळूणपर्यंत तरी मस्त झालाय. माणगावची इथे थोडी ट्रॅफिक होते, पण एकदा तो बायपास झाला तर तिथे पण ट्रॅफिक नाही होणार. आपण सुसाट रस्त्याने जाऊ शकतो. जवळपास चिपळूणला 5 ते 6 तासामध्ये तुम्ही आरामात पोहोचू शकता. टोल नाके चालू झालेले नाहीयेत. कशेडी बोगदा फक्त जाण्यासाठी चालू झालाय, येण्यासाठी बंद असतो आणि रात्रीच्या वेळेस दोन्ही साईडून बंद असतो. जसं तुम्हाला माहितीच आहे, मी गावी गेलेलो आपल्या शिमग्यासाठी. त्या शिमग्याच्या रील्स आणि शॉर्ट मी बनवले. इंस्टाग्रामवर सर्व मी रील्स टाकलेल्या आहेत, त्या बघा, आवडतील तुम्हाला. आणि काही कारणास्तव तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट सुद्धा करा, त्यामुळे मला कळेल माझे व्हिडिओ कशा बनतायत. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि पाहत राहा मराठी ट्रॅव्हलर जय ब्लॉग. चला.